यांचे कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। स्वागतम श्री रंग देवता नटेश्वर व माझ्या जमलेल्या तमाम नमन प्रेमी रसिक माय बाबांना विनम्र अभिवादन करून 14वी त्या 64 कला गुणांचा अधिपती अखंड हिंदू जनांचा आराध्य दैवत लाडक्या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या वाटत गावाची ग्रामदेवता आई कालगाई माते चरणी लीन होऊन श्री देव खंडेश्वर श्री सिद्धिविनायक आई वागजाई मातेला नमन करून या निवडणी गावची ग्रामदेवता आई भावगाई माता यांच्या चरणी लीन होऊन ज्या युग पुरुषाला आपल्या उदरी जन्म दिला त्या महासाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चरणी त्रिवार अभिवादन करून ज्याच्या पराक्रमाने आणि शौर्याने हा सारा महाराष्ट्र घडला आणि अखंड हिंदू राष्ट्र उदयाला आले अशा आपल्या दैवाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा पूजा करून ज्याने एक ही लढाई न हाता आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढून इतिहासाच्या पानावर जम राहिला परंतु हिंदू धर्म नाही सोडला अशा धर्मरक्षक शिवसेवा छत्रपती शाहूराजांचा आणि कलाकारांचा पात्र परिचय दिग्दर्शक सागर शिंदे अमित बारगुडे सूत्रधार सुरेश शितम दीपक वीर गायक श्री ओंकार शितम कुमार प्रमोद शितम नृत्य दिग्दर्शक राज काकर संगीत संयोजन आणि प्रकाश वर्मा श्री दत्तकृपा साऊंड सर्व्हिस पालघर विनीत जाधव कीबोर्ड विशाल बेगरे ढोलकी स्वराज गोटार मृदुंग प्रणय हरमळे रसिक हो भगवान परशुरामाच्या मनस्पर्शाने पावन झालेला कोकणच्या लोकभूमीमध्ये रसिक हो गेली 6 वर्ष रसिकांच्या प्रेमाखातर श्रीकांत मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत कोकणची लोककला नमन रसिक हो कोकणची लोककला नमन कोकणची लोककला नमन
अलोकाच्या देवाला करून मन अलोकाच्या देवाला चवते नमन वंदो मी कोणाला चवते नमन वंदो मी कोणाला जन्मदात्या माय विद्याला करो नमन जन्मदात्या माय विद्याला भगवते नमन वंदो मी कोणाला भगवते नमन वंदो मी कोणाला जन्मदाता माय विद्याला करुण मन जन्मदाता माय विद्याला पाचवे माझे नमन हो वंदो मी कोणाला पाचवे माझे नमन हो वंदो मी कोणाला पाचवे वंदो नमन माझे वंदो या पाचही पांडवांना पाचवे वंदो देवाला सावे वंदो नमन माझे वंदो या गणपती देवाला सावे वंदो नमन माझे वंदो या गणपती देवाला हो सातवे माझे नमन हो वंदो मी कोणाला सातवे माझे नमन हो वंदो मी कोणाला सातवे वंदो नमन माझे वंदो या साताही ऋषींना वंदो या कालकाई मातेला वंदो या कालकाई मातेला लोक कलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या लोक कलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग करुण मन रंग देवाला रंग देवाला रंग देवाला रंग देवाला लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या नववे नमन करू तला हो खंडाळेश्वराला दहावे नमन करू तला हो लंकेच्या रावणा करू नमन रंग देवाला रंग देवाला रंग देवाला रंग देवाला लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग कडूद्या अकरावे नमन करू तला हो वीर हनुमंताला बारावे नमन करू तला हो बैसाण्याचं बेला नमन रंग देवाला गुणा रंगणी रंग बरोद्या लोक कलेच्या त्याची शारदा नावाची पत्नी होती. कालांतराने ती गरोदर राहिली. नंतर तिला एक जोडे झाले. ते दोन्ही पुत्र सुंदर होते. हे पाहून रौद्र केतूला फार आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना बोलावून पुत्रांचे जात कर्मादी संस्कार केले व त्यांची देवांतर व नरांतर अशी नावे ठेवली. हळूहळू ती दोन्ही बालके मोठी होऊ लागली आणि त्यानंतरची ही कथा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. रसिक हो श्री कालकाई देवी नदी मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत. श्री ओंकार सिद्ध पौराणिक गणनाट्य श्री ओंकार सिद्ध पौराणिक गणनाट्य देवंत नरांत देवंत
देव नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात देव नारायण मुखात हो माझ्या नारायण मुखात भ्रमण करतो मी नाही लोकात भ्रमण करतो मी नाही लोकात देव नारायण मुखात माझ्या नारायण मुखात देव नारायण मुखात माझ्या नारायण 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 हे वत्सा तुझ्या बालकांना पाहण्यासाठी मी इथे मुद्दाम चालू आहे. तुझ्या बालकांची आता मोठी एवढी कीर्ती आहे. मला असं वाटते सारे त्रिभुवन त्यांच्या पराक्रमे अपुरे पडेल असे मला वाटते. नारायण नारायण आपल्या आशीर्वादाने माझे वाडे आयुष्यमान होऊन पराक्रमी व्हावे आणि शत्रूला जिंकण्यास समर्थ व्हावे असा एक कृपा करून उपाय सांगावा माझ्या पुत्रांना. नारायण नारायण हे वत्सा तुझं हे पुत्र प्रेम पाहून तुझ्या बालकांना मी पंचाक्षरी विद्या देत आहे. त्यांनी नित्य नियमाने भगवान शंकराची आराधना करून वर प्राप्त करून घ्यावा. मग या त्रिकांड त्यांना कोणी पराजित करू शकत नाही. नारायण नारायण ठीक आहे बाळांनो, जा, बुद्धिवादांचा आशीर्वाद घ्या. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. बालकांनो, या पंचाक्षरी विद्येचा निश्चय जप करा. येतो मी. नारायण नारायण. सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी. सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी. हो नित्य नारायणाचे नाव घेतो मुखी. हो नित्य नारायणाचे नाव घेतो मुखी. श्री हरी श्री हरी श्री हरी. सत्य बोलणार दाती वाणी भगवंत गातो तुझी गाणी. सत्य बोलणार दाती वाणी भगवंत गातो तुझी गाणी. हो नित्य नारायणाचे नाव घेतो मुखी. हो नित्य नारायणाचे नाव घेतो मुखी. श्री हरी श्री हरी श्री हरी. सत्य बोलणार दाती वाणी भगवंत गातो तुझी गाणी. सत्य बोलणार दाती वाणी भगवंत गातो तुझी गाणी. नारायण नारायण.
विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। हे प्रभू, हे शिवशंभू, तुम्हाला आमचा दंडवत प्रणाम. तुमची घोर तपस्या नका मला तुला मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तर वर मागून घ्या. हे शिवशंभू, तुम्ही जर आम्हास परत प्रसन्न झाला असाल तर आम्हास असा वर द्या की हे दानव, सर्प, गंधर्व, इंद्र, पिशाच इत्यादींपासून आम्हास वरळ एका कामाला. हे शंभू महादेवा, दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे या त्रैलोक्याचा अग्राच्या आम्हाला तुमच्या चरणी आमची भक्ती जडावी. शिवशंकराच्या वराने आता आपल्याला मृत्यूचे भय नाही. आम्हाला बाहेर चला. होते कथन करत आहात आपण भगवान शंकराच्या वराने आपल्याला अमरत्व प्राप्त आहे. आपल्याला पराभूत करेल अशी कोणतीही शक्ती या त्रिखंडात नाही. होय व्रताश्री होय. त्यामुळे प्रताश्री या त्रैलोक्यावर अग्राचा गाजवण्यासाठी प्रथम स्वारी करूया की देवाचा राजा इंद्र आणि त्याच्या वंशावली अमरावतीवर. उत्तम योजना व्रताश्री, उत्तम. शिवशंकराच्या त्या भोलेनाथाच्या वराची मजी देण्यासाठी पहिलीच स्वारी करूया. त्या अमरावतीच्या देवेंद्रावर. ठीक आहे प्रताश्री, चला तर देवेंद्र सावध हो. आम्ही जाईल तुझ्या अमरावतीवर आक्रमण करून येत आहोत. नारायण संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी. संकट पडले देवावरी तुझ्या विना नाही मज कोणी. संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी. संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी. ब्रह्मा मुखलगात बोला मुखवाणी नारायणा तुझ्या विना नाही मज कोणी. नारायणा तुझ्या विना नाही मज कोणी. चला शिवा
नारायण हे देवराज म्हणजे आपणास कोणतीच कल्पना नाही तर नारायण 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 रोज रे तुझे दोन्ही पुत्र देवांतर धनांतर यांनी भगवान शंकराची आराधना करून वर प्राप्त करून घेतला आहे. नारायण 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 हे देवराज त्या दोघांना देव दानव मानव यक्ष पिशाच गंधर्व सर्प आणि इंद्र म्हणजे आपणापासून मृत्यू नाही. नारायण नारायण म्हणजे याचा अर्थ इंद्रापासूनही मला नाही. हे कसं शक्य आहे नाथा? ठीक आहे, येऊ दे त्या दोघांना. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण ठीक आहे देवराज, सांभाळी आपली अमरावती येतो मी. नारायण नारायण ठीक आहे, या तुम्ही. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीते, नाव माझे नारायण हो नारायण, नाव माझे नारायण. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीते, नाव माझे नारायण हो नारायण, नाव माझे नारायण. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीते, नाव माझे नारायण हो नारायण, नाव माझे नारायण. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद, शोधितो मी कारण कळीचे, नाव माझे नारायण हो नारायण, नाव माझे नारायण. नारायण नारायण रसिक हो दोन्ही दैत्य देवांतर करतात, भगवान शंकराची आराधना करू, देवराज इंद्राला विधान करते. रसिक हो आपण पाहताय श्री कारणे देवी निमित्त मल्लिका पाठार यांचे पौराणिक नाट्य देवांतर चेतावणी देतोय. तुझा प्राण जर तुला प्रिय असेल तर तुझे हे अमरावतीकडून निघून जा. वाचेल नाहीतर मारलाच असेल. सहज आणि सोपी गोष्ट नाही. अरे तुमच्यासारख्या कित्येक दैत्यांचा करुणा करणारा देवराज इंद्राने त्यामुळे आल्या पावली निघून जा. अरे जा. कदापि नाही. नाहीतर तुमचाही मृत्यू निश्चित. सब
तुझ्यासारखी कोणतीही शक्ती आम्हाला तुझी ही अमरावती आणि तुझं सारं वैभव आमच्या स्वाधीन कर. अरे देवेंद्र, मृत्यूची चिंता तू कर, तो आम्ही नव्हे. आपण हे वेळ केले आणि तेरे दंशात आणि सोडून जाई तुझी अमरावती. तुझ्या पश्चिमेला उभे आपली दिशामध्ये परंतु या देवेंद्राने पुढे टाकलेले पाऊल कधीच मागे घेणार नाही. एवढा अहंकार देवेंद्र, तुझी हीच गमेल. हाच अहंकार दैत्य याच रणांगणात श्रेष्ठ मिळेल. अरे तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्र म्हणतात मला. तुम्ही अजून या देवेंद्राचा पराक्रम म्हणून तुम्ही असे आवाज का बोलत आहात. चुप. काय तर म्हणे देवांचा राजा इंद्र हा देवेंद्र. अरे देवेंद्र, अरे रामबा मेनका उर्वशी आज या सरांचा नाच गाण्यामध्ये चालली होणार तू देव. अरे देवाचा राजा इंद्र. अरे हात देवेंद्र, अरे कित्येक वर्ष तुम्ही देव लोकांनी बाबा दैत्य लोकांवर केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेणारा या देवांचा साहित्य. त्यामुळे देवेंद्र सावध हो, सावध हो. तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झाला आहे, परंतु हा देवेंद्र याच रणांगणात तुमचा गर्व अरे देवेंद्र, चार रणांगणात तू तुझ्या पराक्रमाची चर्चा करतोय. त्याच रणांगणात हा देवांचा दैत्य आपल्या विजयाचा खुलासा देईल. हा देवांचा राजा इंद्र तुम्हाला युद्धाचं आव्हान करतोय. असे विमान या रणांगणात आणि पहा या देवेंद्राचा ठीक आहे देवेंद्र, ठीक आहे. पाहू द्या तुझा पराक्रम. हो तुझ्या कर्माची फळ. तुझ्या वस्त्रामध्ये किती सामर्थ्य आहे याचा प्रत्यय दाखव देवेंद्र. श्री भगवान शंकराच्या वराची प्रचिती या देवेंद्राला द्यावीच लागेल. त्यामुळे श्री देवेंद्र स्वीकार स्वीकार युद्धाचं आव्हान. दाखव तुझा पराक्रम. सावधान सावधान देवेंद्र, सावधान. रसिक हो, आपण पाहताय की कालकाय देवी निमित्त मंडळ दैत्य नरांतर व देवांतर आणि देवेंद्र यांच्यामध्ये चाललेलं तर घनघोर युद्ध. रसिक हो, आपण पाहताय श्री कालकाय देवी निमित्त मंडळ वांडार यांचे पौराणिक नाट्य देवांतर नरांतर देवांतर नरांतर.
वज्र टाकून पळून गेलो. पण तर अवसर भ्राताश्री आपल्या पराक्रमापुढे कुणाचा निभाव लागणं शक्य बरे आहे का? काय करू 33 कोटी देवांचा देव हा 33 कोटी देवांचा देव रणांगणातून आपलं वज्र टाकून पळतो. तो 33 कोटी देवांचा देव आणि हा आता हे 33 कोटी देवांची अमरावती आपली झाली. या अमरावतीचे सर्वभौम्य सम्राट झाले. सर्वभौम्य सम्राट. ओचत कथन करत आहात आपण भ्राताश्री. आज ही अमरावती आणि त्याचं हे सारं वैभव आपल्या अधीन आहे. त्यामुळे आपल्याला भ्राताश्री कशाचीही कमतरता नाही. परंतु भ्राताश्री अमरावती तर आपल्याला प्राप्त झाली. आता या त्रैलोक्यावर संपूर्ण अधिराज्य गाजवण्यासाठी पुढील स्वारी करूया ती वैकुंठ स्वामी विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्म यांच्यावर. उत्तम योजना भ्राताश्री उत्तम. तर या संपूर्ण त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी त्या विष्णू आणि ब्रह्मावती सोय करून जाऊया आणि सर्व देवांना सर्व कृपा करूया. ठीक आहे भ्राताश्री. चला तर देवांनो सावधान.